हाय नमस्कार, कसे आहात सगळे? खूप मनापासून स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आत्ता मी गाडीमध्ये आहे कारण दिसतंय तुम्हाला बाहेर मुसळधार पाऊस पडतोय. हे थोडंसं चिडलंय, त्याला इग्नोर करा. सो बाहेर पाऊस पडतोय आणि तिथे पप्पा उभे आहे छत्री घेऊन. आणि ॲक्च्युली गाडीचं छोटंसं मोठंसं काम आलं आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे म्हणजे आलो होतो गाडीचं काम करायला. पण सोबतच माझं पण थोडंसं बाजारात काम होतं. तर मग ते मला बोलले की परत परत आता मी तुला घेऊन नाही जाणार, तर तू आत्ताच सोबत चल, म्हणजे तुला जे काही घ्यायचं ते घेता येईल. आणि पाऊस पण खूप पडतोय, तर बाबांनी मोठी गाडी आणली आहे, तर मग तू सोबत चल आमच्या असं. तर त्यामुळे मी पण आली होती सोबत. दुसरी गोष्ट म्हणजे एक असं सांगायचं होतं मला की जे माझ्या खूप जवळचं आहे हृदयाच्या, असं की जिथे मी एक 20 वर्ष आम्ही पूर्ण राहिलो. माझं बालपण, त्याच्यानंतरचं जो काही टाईम होता आमचा, ज्या घरामध्ये आम्ही राहिलो वाढलो, तिथेच सगळं आमचं ऑलमोस्ट बऱ्यापैकी करिअर तिथे झालं सुद्धा. पण ते घर आज तुटलंय. आणि म्हणजे ते गव्हर्मेंट क्वार्टर्स होते ॲक्च्युली. जसे पोलीस हेडक्वार्टर्स असतात तसं आम्ही गव्हर्मेंट क्वार्टर्समध्ये राहायचो. माझे वडील सरकारी हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत. सो आम्हाला त्या क्वार्टर्स अलॉट झाल्या होत्या. सो आम्ही तिथेच राहायचो. म्हणजे माझा जन्म, अक्षूचा जन्म, आम्ही दोघं पण तिथेच वाढलो आहे. गेले 20 वर्ष आम्ही तिथे राहत होतो. गेले म्हणजे 20 वर्ष राहत होतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही शिफ्ट केलं ह्या रूममध्ये आमच्या, ज्याचं काम बऱ्यापैकी झालं होतं. आणि शिफ्ट करायचं कारण पण असंच होतं, आम्ही एवढं लवकर शिफ्ट केलं नसतं. पण माझं कॉलेज जे नवीन रूम होतं तिथून एक कसं सांगू 5 मिनटं पण नाही माझं कॉलेज असं इथे, आणि तो रोड उतरला ती बिल्डिंग, इतकं जवळ होतं माझं कॉलेज. सो मला तिथून जुन्या घरी म्हणजे जिथे मी राहायची बाजारामध्ये, तिथे चालत जायला मला खूप कठीण जायचं. म्हणजे अक्षरशः रोज चालत या रोज. तर ते ना जाम माझे पाय वगैरे दुखायला लागले होते. मग म्हणजे तरी पण मी 2 वर्ष तसे काढले, रोज चालत या. पण नंतर मला ना म्हणजे मी आजारी पडायला लागली. रोज चाला खूप आजारी पडायला लागली मी. मग त्याच्यामुळे मग डिसिजन असं घेतलं की मग चला शिफ्ट करूया असं नव्हतं विचार ॲक्च्युली. पण प्रॉब्लेम असा झाला की तिथे भाडोत्री जे आम्ही ठेवले होते, रेंटवरती रूम दिली होती आम्ही. किती 4-5 वर्ष तर रेंटवरतीच रूम दिली होती. पण नंतर असं झालं ना की आम्ही म्हणजे राऊंड मारायला कधी जायचो ना, तर खूप रूम घाण वगैरे झाली होती. खूप आता रेंटनी राहतात. सो ज्यांची लहान मुलं वगैरे असं, म्हणजे मीही रेंटनी राहते, पण आता मला माहिती आहे की रेंटनी राहतोय तर मग ते किती जपलं पाहिजे वगैरे असं. पण भिंती खूप खराब झालेल्या होत्या. बेडरूमच्या भिंतीचं तर पोपडे निघाले होते अक्षरशः. पोपडे म्हणजे समजलं तुम्हाला, म्हणजे भिंतीचे जे प्लास्टर असतं ना ते सुद्धा निघालेलं होतं. असं म्हणजे खूप खराब झाली होती रूम त्यावेळेस. मग आम्ही असं म्हणजे मी पप्पांना बोलली तेव्हा की म्हटलं आपण ॲटलिस्ट कलर तरी करून घेऊ, म्हणजे ते जरा नीट दिसेल, बरं दिसेल. तर पप्पा म्हणाले ठीक आहे मग कलर करून घेऊ. तर मग कलर करायचा विचार चालला, तर मग मम्मी बोलली की अहो आता कोणच राहत नाहीये, तर मग किचनचं जे थोडंफार काम होतं तर ते करून घेऊया. सो असं करता आमचं घर नवीनच तयार करायचं असं डोक्यात आलं. म्हणजे किचनला तर काही नव्हतं, म्हणजे टाईल्स नाही, काय नाही, जे जुनं कन्स्ट्रक्शन असतं तसंच होतं. मग आम्ही म्हटलो की चला टाईल्स पण लावूया वेगळ्या, त्याच्यानंतर ट्रॉल्या वगैरे करूया, कपाट करूया, असं वगैरे असं सुरू झालं मग आमचं. मग ते झालं किचनचं. मग टॉयलेट बाथरूमला आम्ही नवीन टाईल्स वगैरे लावल्या, थोडंसं बेडरूम रिनोव्हेट केला. आणि मग नंतर असं झालं की आता राहिलं काय, कलर राहिला. तर पप्पा म्हणाले साधा डिस्टेंबरचा देऊया. म्हटलं नको, साधा कशाला देतोय, तर चांगलाच देऊया असं. मग मी त्या दुकानवाल्याकडे जाऊन तो कलर तयार वगैरे करणं, इथपासून माझं सगळं सुरू. कारण घर आहे आणि घर सजवायला कोणाला आवडत नाही, आणि आपलं स्वतःचं घर असेल तर मग ते वेगळंच असतं. सो मग तिथपासून माझी सगळी सुरू होतं की मला तो कलर हवा होता. मग त्या कलरसाठी मी दुकानवाल्याचं डोकं खाल्लं होतं खूप, मला असाच करून द्या प्लीज वगैरे असं. खूप म्हणजे त्यांना मी त्रास दिला होता. सो हे सगळं आमचं इकडे चालू होतं. पण हे घर सोडायचं कधीच मनात नव्हतं, कधीच. कारण तिथे माझं बालपण गेलं होतं. सगळं शिक्षण म्हणजे 10वी झाली, 11वी 12वी, फर्स्ट इयर सेकंड इयर तिथेच झालं माझं.
त्या घराच्या इतक्या आठवणी आहेत ना की आता सांगताना पण माझ्या डोळ्यात पाणी येईल. पण त्या दिवशी पप्पा मला म्हणाले की अरे ते म्हणजे बिल्डिंग्स तुटल्या, दोन्ही पण बिल्डिंग्स, 2 बिल्डिंग्स होत्या, दोन्ही बिल्डिंग्स तुटल्यात आता, म्हणजे त्या नवीन बनणार आहेत आता. त्याच्यानंतर त्या बिल्डिंगमध्ये थोडंसं मागे म्हणजे बाजूला जुनं हॉस्पिटल होतं, ते आता बंदच होतं ॲक्च्युली, पण ते पण तोडलं आणि ते पण आता नवीन बनवणार आहेत. आणि ते जे जुनं हॉस्पिटल होतं तिथे अक्षूचा जन्म झाला होता. त्याच्यामुळे त्या घराच्या, त्या हॉस्पिटलच्या, त्या एरियाच्या, त्या वास्तूच्या खूप आठवणी आहेत. आणि आम्हाला सगळ्यांनाच त्या वास्तूने खूप दिलंय, भरभरून दिलंय. जे काही होतं, जे काही आता आहोत ते सगळं त्या घरामुळे आहोत. आणि खूप छान होतं आमचं घर, ते खूप छान होतं. म्हणजे 1 RKच होतं, पण खूप छान होतं. म्हणजे आता जाऊन त्या दिवशी हिला शाळेतून घ्यायला गेली तर असंच गेलो होतो, म्हटलं बघून येऊया. तर पूर्ण तुटलं होतं, JCB वगैरे येऊन ते तोडातोडीचं काम सगळं सुरू होतं. डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं, त्याच्या पण माझ्या पण आता काय तर नवीन बिल्डिंग्स होतील, सगळं नवीन. सो यस, ही एक छोटीशी आठवण होती जी तुमच्यासोबत मला शेअर करावीशी वाटली. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, म्हणजे माझ्या डोक्यात प्लॅन चालू आहे अजून, मी शुअर नाही किंवा कन्फर्म नाही किंवा माझं अजून काही ठरलेलं नाहीये किंवा त्यांच्याशी पण मी अजून काही डिस्कस केलेलं नाहीये. बट मला असं, ह्या साईडला बसा, इथे नको बसू, ह्या साईडला बस. मला असं वाटतंय की मी पॉडकास्टचं एक ओपन करावं चॅनल, जे हॉरर पॉडकास्ट असतील. कारण माझ्या ओळखीमध्ये, माझ्या माहितीमध्ये भरपूर सारे जण आहेत माझ्याकडे की जे तुम्हाला अशा काही स्टोरी सांगतील. आणि बट ऑब्वियस ते एक एंटरटेनमेंटचा भाग असणार आहे. ज्याला आवडतंय तो बघेल, ज्याला नाही आवडतो तो बट ऑब्वियस नाही बघणार. पण मला असं वाटतं की एक असं चॅनल ओपन करावं की जिथे लोक त्यांचे अनुभव सांगतील, हॉरर पॉडकास्ट थोडक्यात. ठीक आहे, सो असं माझा एक प्लॅन चालू आहे. सो बघू, म्हणजे डेली व्लॉग तर आपले असणार आहेत आणि ते कंटिन्यू येणारही आहेत. बट स्टील मला असं वाटतंय की ते मी पॉडकास्टचं चॅनल ओपन करावं. बघू कसं जमतंय, करू लवकर. जर चांगलं म्हणजे हे जर म्हणाले की ठीक आहे कर तरच. सो चला, गाडीचं काम आता बऱ्यापैकी होत आलंय, आम्ही पण आता निघतो इथून आणि मग घरी गेल्यावर भेटूया. ठीक आहे, चलो बाय. श्रावणामधला सोमवार म्हणजे श्रावणी सोमवार आहे आणि श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मी कुठे आली आहे मी तुम्हाला दाखवते. आमच्या जवळचंच आहे हे स्पॉट, तिथे आम्ही आलो आहे. म्हणजे गाडीचं काम झालं, सो पप्पा म्हणाले की आपण जाऊन येऊया. इतका सुंदर एरिया आहे, इतकं छान ॲटमॉस्फिअर आहे ना इथलं. मी तुम्हाला दाखवते की मी कुठे आली आहे. हे ते मंदिर आहे जिथे नढाळ म्हणून एक स्पेस आहे आमच्या इथे, जागा आहे आमच्या इथे. सो तिथे मी आली आहे. मी तुम्हाला आतमध्ये जाऊन पण दाखवते. किती मंदिर आहे, किती आहे तो? 5 7. सगळ्यात पहिलं तर स्टार्ट होतं साईबाबांचं मंदिर, तिथून आपण सुरुवात करूया. मी दाखवते तुम्हाला एक एक मंदिर आणि दर्शन पण घेऊयात. चला. म्हणजे श्रावणामध्ये हे एक बेस्ट प्लेस आहे की सगळ्या देवांची म्हणजे दर्शन आपण घेऊ शकतो. वेगवेगळ्या मंदिरात नको जायला. सो जाऊया आपण. सो केलं का, इथे आहे गणपतीचं मंदिर, त्याच्यानंतर आहे हनुमानाचं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर आहे नधाळेश्वरचं मंदिर आणि त्याच्यानंतर मागे आहे, मी तुम्हाला दाखवते आता. मी
ते आहे हनुमानाचं मंदिर. त्याच्या पुढे नढाळेश्वर म्हणजे जिची ही प्लेस आहे, ज्या प्लेसला आम्ही बोलतो नढाळ, त्या प्लेसचं त्याचं मंदिर आहे. ते जे आहे ते शंकराचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. आज श्रावणी सोमवार असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे शंकराच्या मंदिराच्या इथे. हवन वगैरे चालू आहे, होम चालू आहे. थोडीशी गर्दी आहे म्हणून मी जास्त काही शूट नाही केलं. आणि इथला एरिया इतकं छान वाटतं ना, इथे आल्यावरती प्रसन्न वाटतं. खरंच खूप मस्त आहे आणि सगळ्या देवांचं दर्शन एकाच ठिकाणी होते. ती हाक मारते का? एकाच ठिकाणी होतं. सो खूप भारी वाटतं. इथे खूप वेळा आम्ही येऊन गेलो आहे, भरपूर वेळा इथे येऊन गेलो आहे. पण आज नेमकं श्रावणातला सोमवार आहे आणि येणं झालं आहे. हे कुठंतरी एक असं वाटतं मला, असू शकतं. ओ हजबंड, त्यांना सुट्टी आहे. सुट्टी म्हणजे काल रात्री लेट आले ते 3 वाजता, तर त्याच्यामुळे मग आज आराम आहे. त्यामुळे मग आम्ही निघालो थोडंसं बाहेर. सो चलो, मी थोडेसे 2-3 फोटो काढते आणि मग इथून निघूया. बाय बाय. आता जस्ट घरी पोचलोय. किती वेळानी हो? 3 वाजता गेलो होतो, 5:30 होत आलेत. कारण थोडं बाजारात पण जायचं होतं आणि तिकडे फिरायला पण गेलो. ए मॅडम, कॉपीराईट येईल ना, थोडा कमीच ठेव. हां. आणि मस्त वाटलं, जरा दर्शन छान झालं आमचं. मज्जा केली आम्ही आज. आणि बापरे, आठवडाभराची भाजी घेऊन यायची होती. ॲक्च्युली मी ते सॅटर्डेला किंवा संडेला आणते, पण आत्ता घेऊन आली आहे, आज घेऊन आली आहे मी. कारण वेळ नव्हता, ह्यांना वेळ नव्हता आणि त्याच्यामुळे मग मला बाजारात नाही जाता आलं. सॉरी. तू मज्जा केली का? हां का? बाबांना भेटायचं. ठीक आहे, चलो बाय. इथे ब्लॉग मी एंड करते. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि जे मी तुम्हाला सांगितलं ते बघायला आवडेल का तुम्हाला, म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये किंवा ह्या म्हणजे अशा छोट्या छोट्या ब्लॉगमध्ये, किंवा मग त्याचा एक सेपरेट ब्लॉग. मी काय बोलले माहिती आहे का? काय बोलली माहिती आहे का तुम्हाला? सांगते की आपलं म्हणजे हॉरर पॉडकास्टचं जे चॅनल आहे ना, ते मला ओपन करायचं आहे. सो काय वाटतंय तुम्हाला? ते कधीच काय बोलत नाहीत ॲक्च्युली मला. तुला काय करायचं ते कर, प्रत्येक टायमाला सपोर्ट असतो. काही नाही, तुला जे करायचं ते कर. हां, फक्त व्यवस्थित कर, चांगलं कर. आता मला शपथ असं वाटलं की ते बोलते काय करायचं आहे हे सगळं करायची, कशाला शहाणपणा करायचं आहे. पण ते डायरेक्ट मला मनापासून बोलले ना. सुट्टी असलं ना, काही अशी नाटकं असतात. ठीक आहे, चला आता भाजी आणली आहे, मला सगळं साफसूफ करायचं आहे आणि त्याच्यानंतर जेवण पण बनवायचं आहे. सो बाय बाय, टेक केअर. आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. मग आता कला ना, बाय बाय बोला. बाय बाय तर बोल प्रेमाने, प्रेमाने बाय बाय बोल फ्रेंड्सना. एकदा बोल बाय बाय. बाय बाय.